तर मित्रांनो खत टाकायला आलो होतो आम्ही. हे इथलं वावरातलं खत टाकून झालेलं आहे. चप्पल हातात आहे माझ्या, कारण की पाय फसत होते वावरामध्ये. पाऊस झालेला आहे त्यामुळं. सोनाली गाडीपाशी गेलेली. बघा फोटो काढा, तुझं ना फोटो बिटो काढा. तर हे बघा आमचे किती पाय भरलेले आहेत ना. आता आम्हाला जायचे 4 व्हीलर मध्ये. आम्ही याच्यामध्ये खत आणलेलं आहे आम्ही, कारण की आता पाऊस पाण्याचे दिवस आहेत. मग औषध पाऊस जर आला ना खत भिजून जाईल. त्यामुळे आम्ही गाडीमध्ये खत आणलेलं आहे. एका वावराला शिपून झालेलं आहे, दुसऱ्या वावरात शिपायला चाललेलो आहेत. आणि सोनाली माहेरून आलेलं आहे. तिला आम्ही कामाला पेट दिलेलं आहे. कशाला पेट दिलेलं आहे? कामाला पेट दिलेलं आहे. 5-6 दिवस, किती 4-5 दिवस लय आराम केला असतो माहेराला. रक्षाबंधनच्या नावाखाली गेली 1 दिवस म्हणून, आणि 4-5 दिवस राहिली. आले तिला मग इकडे पेट दिलं कामाला. नाही तू काय म्हणणार आहेस? तर आता आम्ही दुसऱ्या शेतामध्ये जातो खत टाकायला. तोऱ्याचे 1-2 फोटो काढतो बरं का मित्रांनो. अजिबात चिखल गेला पाहिजे नाही, कळलं का? अजिबात गाडीत चिखल गेला पाहिजे नाही. सगळं पायपासून काढ. माये पण भरलेले आहेत, मी पण पुसतो. नाही नेत, लगेच पुसतो. वावर आहे 37 गुंठे वावर आहे. तर हे आम्हाला त्या एवढ्यात खत टाकायचंय. आणि मग आम्हाला जायचंय घरी. घरी गेल्यानंतर जायचंय सप्त्याला. आमच्या जालिंद्रनाथ येथील सप्ताह चालू आहे. श्रावण महिना चालू आहे सध्या. त्यामुळे ना आमच्या गावामध्ये सप्ते असतात. आणि आता तुम्हाला माहिती आहे महादेवावरला, म्हणजेच आपल्या नर्मदेश्वर गडावरला सप्ताह संपलेला आहे. आणि आता महादेवावर आपल्या जालिंद्रनाथाचा सप्ताह सुरू आहे. हे झालं का तिथं जायचं, मस्तपैकी हरिपाठात जायचं, जेवायचं, कीर्तन ऐकायचं, आणि मग निवांत घरी यायचं. तर पाहू शकता आता सोनाली खत टाकते. आता आम्ही खताची घमेल उचलून खत टाकणार आहेत. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. ही आमची विहीरचं पाणी बघायचं तुम्हाला किती आले. काँग्रेस लय झालेलं आहे. मला तणनाशकचा फवारा मारायचा आहे. पाहू शकता इथे विहीर पण फुल भरलेली. तर सुरू करतो आम्ही आता खत टाकायला. तर वावर खत टाकून आवरलेलं आहे. शेवटची रांग चालू आहे, ती सोन्याला दिलेली, कारण की मी कंप्लीट करून आलेलो व्हिडिओ काढण्यासाठी. तर शेवटची कडीला गेल्याच्या नंतर आमचं फायनल होणार आहे आणि आम्ही जाणार आहोत मग घरी. तर आता तोपर्यंत आम्ही इंस्टावरले रील्स बनवतात, काही व्हिडिओ बनवतात. ओके, आपला ब्लॉग आवडतोय ना? विषय काय पब्लिक? हा मी असले हो. जस काय ऑफिसची साहेबीने अशी चालली हातात बिस्लरी वगैरे घेऊन, बरं का? अरे पण शेतातून खत टाकून चाललेली. एकनीच आम्ही असं सेल्फी काढून टाकलं का असं लगेच लोकांना वाटत राहिला 4 व्हीलर आहे गाडीत. आज मजा आहे त्यांची. 80 बघा ना 4 व्हीलर मध्ये फिरत पावसा पाण्याचं किती 80 वगैरे नाही का? कोणाला काय माहिती आम्ही खत टाकून चाललो. पायापाशी खते, चपला बारक्या चपला इथे पाया खाली आमच्या. चिखल्याने अंग भरलेले खाली सगळं. फक्त एक सेल्फी आहे का असा सेल्फी टाकायचा किंवा फोटो टाकायचा आणि पोस्ट करायचा. लगेच बघणार लोकांना वाटत ना आयला. नाही बरं का, लोकांना बघणार लोकांना काय वाटत. बघा ना गोकुळ आणि सोनाली कुठेतरी फिरायला गेले. नाहीतर आम्ही जरी फिरायला टॅग केलं ना तर वेटू कुठेतरी गोवा, कुठं फिरायला अजून मुंबई वगैरे फिरायला चाललो. लोकांना वाटत आयला खरंच चालले बरं का. पण पब्लिक फॅमिली तसं काही नसतं. आम्ही पाहू शकतायत खत टाकून चालले आहेत शेतातून. माहितच आहे ना. तरी एक पोस्ट टाकणार आहेत आम्ही, असं फोटो काढून बरं का, सेल्फी काढून टाकणार आहेत. बहुत कमेंट किती येतात. गोकुळ दादा कुठं चालला फिरायला, कुठं नाही. 100% येणार. 100ला त्या कमेंटला आम्ही ना 100% उत्तर चांगलं देणार.